नमस्कार, मी आकाश जाधव. रेल्वेची एक मोठी रिक्रुटमेंट असिस्टंट लोको पायलटची 9,970 जागासाठी रिलीज झालेली आहे. त्याबद्दलचा हा डिटेल व्हिडिओ थोडासा लेट आहे, पण बऱ्यापैकी अजूनसुद्धा वेळ आपल्याला परीक्षेसाठी बाकी आहे. ॲप्लिकेशनची लास्ट डेट 11 मे असल्यामुळं आतापासून ते 11 मे पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांची 10वी प्लस ITI, 10वी प्लस डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग झाली असेल, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे पोचवा. त्या पाठीमागचं पुन्हा एक कारण तेच आहे की महाराष्ट्राचं नेहमी असलेलं रेल्वे परीक्षातील रडगाणं, तर ते होऊ नये, आपला सुद्धा निकाल ह्या परीक्षांमध्ये वाढावा म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत, की आपण हा व्हिडिओ जे विद्यार्थी 10वी प्लस ITI आहेत, 10वी प्लस डिप्लोमा इंजिनिअरिंग आहेत किंवा 10वी प्लस 10वी म्हणण्यापेक्षा डिग्री इंजिनिअरिंग आहेत, अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. कारण की रेल्वेच्या वन ऑफ वेकन्सीज ज्या आहेत त्या दरवर्षी येत नाहीत, टप्प्याटप्प्याने येत आहेत. भले यावर्षी रेल्वे मंत्र्यांनी अनाऊन्स केलेले की ज्या पद्धतीनं IBPSचं बँक कॅलेंडर येतं, ज्या पद्धतीनं SSCच्या परीक्षांचं कॅलेंडर येतं, अशाच पद्धतीनं रेल्वेचं सुद्धा कॅलेंडर जे त्या वर्षापासून येणार आहे. तर जर ते आलं तर वेलकम, चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने रिक्रुटमेंट नेहमी व्हाव्यात आणि त्यामध्ये मराठी टक्का वाढावा, हीच आपली या व्हिडिओच्या निमित्तानं जे ते सदिच्छा आहे. तर चला आपण स्टार्ट करत आपला आजचा पाठ स्टार्ट करत असताना मी अचानक उठून हा पाठ 2025 मध्ये मला जाग आली आणि व्हिडिओ बनवला रेल्वेबद्दलचा, असं नाही आहे. कारण याआधी 2019ला ज्यावेळेस ही रिक्रुटमेंट आली होती त्याबद्दलचं बऱ्यापैकी जनजागृती आपण केली होती आणि ती जनजागृती वेगवेगळ्या पद्धतीने जसं जमेल तसे, जसं संभाजीनगरमध्ये आपण केलं होतं, इथं त्यावेळेला एक ऑडिटोरियम इव्हेंट घेतला होता. त्यावेळेला परभणीचे तत्कालीन खासदार जे होते, जे सध्या विद्यमान पण तेच आहेत, त्यांनी सुद्धा 2019ला एक मोठा इव्हेंट ठेवला होता. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त अर्ज करून घेतले होते. सिमिलर इव्हेंट 2019मध्येच नाशिकमध्येच करून घेतला होता. त्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल, तर त्यानिमित्तानं आपण एक TV9वर अशाच परीक्षांची मुलाखत केली होती आणि त्याच्यासोबत मनसे नेते आहेत अभिजित पानसे, त्यांनी सुद्धा एक इंटरव्ह्यू करून घेतला होता. हा तो इंटरव्ह्यू आहे आणि हा इंटरव्ह्यू त्यावेळेला माननीय राज ठाकरे यांनी त्यांच्या पेजवर जो तो शेअर केला होता. तर अशा पद्धतीने याच्या आधी आपण ते काम त्यावेळेला केलं होतं, त्याचं फलित म्हणून सुद्धा आपल्याला हे वेगळे निकाल 2019 मध्ये पाहायला मिळाले होते. तर हे असिस्टंट लोको पायलट 2019 निकाल आहेत, सगळे एका पेजवर घेतल्यामुळं फोटो थोडेसे छोटे यामध्ये आलेले आहेत. त्यापैकी हा जो निकाल आहे बघा, त्यातला अचानक दिसला मला, हा काही ठरवून नव्हता. तर हा जो निकाल आहे हा कल्पना धनवटचा. तर आय गेस ह्या विद्यार्थिनीनं जी जालना पासून ते मुंबईपर्यंतची वंदे भारत आहे, ती जालना मुंबई वंदे भारत त्यातली ती असिस्टंट लोको पायलट, जी पहिल्या दिवशी ट्रेन आली होती तर त्या फर्स्ट ट्रेनची ती असिस्टंट लोको पायलट होती. 2019ची जॉईनिंग आणि मला असं वाटतं ती वंदे भारत 2023च्या शेवटी किंवा 24मध्ये स्टार्ट झाली असेल. 2024मध्ये ती त्या पहिल्या ट्रेनची जी ती असिस्टंट लोको पायलट होती. असो, थोडंसं पुढे या. ह्या परीक्षेसाठीची बॅच आपण 5 मे पासून स्टार्ट करतोय. संकल्प 247 ॲपवर बॅचची व्हॅलिडिटी टिल एक्झाम असेल. जरी बॅचची ड्युरेशन 6 मंथ असेल, समजा एक्झाम थोडंसं पुढे गेली तर त्या पद्धतीने जे ते वाढवता येईल. ह्यासाठीची फॅकल्टी आणि टीम ही बँक एक्झामपेक्षा कम्प्लिटली वेगळी असणार आहे. ही टीम वर्क करणार आहे अंडर प्रशांत गव्हाणे सर. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण खाली तुम्हाला दिसतोय, 9518971551. तर त्यांच्या अंडर एक टीम आहे, स्पेशल टीम आहे, जी काम करेल आणि निश्चितच मला असं वाटतं यापेक्षाही जास्त निकाल तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये जे ते पाहायला मिळतील. आपण पुढे या 2 टप्प्यामध्ये आपलं नोटिफिकेशन बघूयात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण PDF बघूयात, त्याची PDFमध्ये महत्त्वाची डिटेल्स बघूयात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आहेत ते आपण त्या एक्झाम का द्याव्यात, काय नाही द्याव्यात, स्टडी प्लॅन, बाकी सगळ्या गोष्टी आपण सेकंड पार्टमध्ये पाहता येतील. तर बघा, हा रेल्वेच्या जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहेत त्याचे वेगवेगळे बोर्ड आहेत. ह्या वेगवेगळे बोर्ड्स ह्या पद्धतीने आहेत. बऱ्यापैकी बोर्ड जे आहेत हे कॉन्सन्ट्रेटेड आहेत बघा थोडंसं नॉर्थ इंडियाला, नॉर्थ आणि थोडंसं ईस्टर्न इंडियाच्या साईडनं हे जास्त आहेत. कम्पॅरेटिव्हली आपण जर सदर्न आणि वेस्टर्न इंडिया बघितलं तर नंबर ऑफ बोर्ड कम्पॅरेटिव्हली, हा वेस्टर्न पार्ट पण घेऊन टाकतो, हा कम्पॅरेटिव्हली नंबर ऑफ बोर्ड जे आहेत ते कमी आहेत. असो, त्यामुळं रिक्रुटमेंट आकडा, त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मुंबई हा जो बोर्ड, जर बोर्डच्या हिशोबाने बघितलं तर सगळ्यात जास्त कलेक्शन रेल्वेचं या मुंबई बोर्डाच्या माध्यमातून होतं. पुढे महत्त्वाच्या तारखा, ॲडव्हर्टिजमेंट 29 मार्चला आली आहे एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये.
लिंक ओपन झालेली आहे 12 एप्रिलला आणि ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी ती 11 मे हे असणार आहे. त्यासाठी एज लिमिट 18 ते 30 वर्ष असेल. OBC साठी 3 वर्ष एक्स्ट्रा 33 आणि SC ST साठी 5 वर्ष एक्स्ट्रा 35 अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर मेडिकल स्टँडर्ड जे ते A1 लागणार आहे. आता सर हे मेडिकल स्टँडर्ड A1 काय आहे, ॲप्लिकेशनची प्रोसेस काय आहे, ह्यासाठी संकल्प एज्युकेशन सोडून एक ॲडेड चॅनल आपण बनवलेलं आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर टिपिकली तुमचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत, मेडिकल स्टँडर्ड A1 काय आहे, त्यानंतर प्रोसेस कशी होईल, मेडिकल स्ट्रिक्ट होतं का, मला चष्मा आहे, या सगळ्यांचं उत्तर खाली तुम्हाला पिन कमेंटमध्ये जे चॅनल दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हाणे सर तुम्हाला त्याची जे रिप्लाय आहेत ते देऊन टाकतील. बघा 7 CPCनुसार लेवल 2 ची ही पोस्ट आहे. त्यानंतर ज्यांचं फायनल इयर विद्यार्थी आहेत ते ह्यासाठी इलिजिबल नाही आहेत. विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये एकाच RRBला अप्लाय करावं आणि एकच ॲप्लिकेशन भरावं असं सांगितलेलं आहे. 2-2 RRBला अप्लाय करता येणार नाही आणि आधार कार्डचा नंबर पुढे मागे फिरून अशा पद्धतीने चेंजेस ट्राय करू नका, कारण की ह्याच्यामध्ये TCSचं महारथ हासिल आहे, ते ऑटोमॅटिकली तुम्हाला वगळून टाकतील. त्यामुळं एका जणांनी एकच ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामुळं ओन्ली 1 RRB आणि 1 ॲप्लिकेशन ह्या पद्धतीने जायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या SC ST OBC EWS EBC यांच्या स्टेटससाठी तुमचं जे ॲज ऑफ लास्ट डेट म्हणजे 11 मे 2025ला तुमच्याकडे हे सगळे सर्टिफिकेट, एज रिलॅक्सेशन, त्यानंतर तुमचं काय म्हणतात ग्रॅज्युएशन, बाकी सगळ्या गोष्टी हे असलं पाहिजेत. फक्त एज जे आहे एज कॅल्क्युलेट होईल ॲज ऑन 1 जुलै 2025 ह्या तारखेला तुमचं एज कॅल्क्युलेट जे ते होणार आहे. थोडं पुढे या. ह्यातला महत्त्वाचा पार्ट मी इथे बोल्ड करून ठेवलेला आहे, तो मी तुम्हाला 1 बाय 1 जो तो सांगतो. बघा पोस्टिंग अँड ट्रान्सफरबद्दल सांगितलं आहे. Ordinarily, a railway servant shall be employed throughout the service on the zonal railway or production unit in which he or she is posted on first appointment and shall have no claim as a right to transfer to another railway or another establishment. However, a competent authority can transfer the railway servant to any other department or railway establishment, including a project in India or out of India. No request for transfer to other railway would be registered till the newly appointed candidate completes at least 5 to 10 years of service. तुमचं पहिलं काम आहे, तुम्हाला जिथे तुमचं सर्व्हिस करायची आहे त्याच रेल्वेला अप्लाय करा. हे करताना सगळ्यांनी मुंबईला करू नका, कारण की सिकंदराबादच्या पार्टमध्ये आहेत जी आपली मनमाडपासून जी लाईन आहे, मनमाड, संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड ही वाली लाईन जी आहे ती सिकंदराबाद अंडर येते. तर त्यामुळं पहिल्यांदा बघा की तुम्हाला प्लेस ऑफ पोस्टिंग, मग तुम्ही त्या हिशोबाने ठरवू शकता की तुम्हाला साऊथ सेंट्रल रेल्वेला करायचं आहे जी की सिकंदराबाद अंडर येते, किंवा वेस्टर्न रेल्वे सेंट्रल रेल्वे करायची आहे जी की मुंबई अंतर्गत येते. तर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करत असताना ते बघा, कारण की त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रान्सफर ही एवढ्या इझिली सहजासहजी एका रेल्वे बोर्डातून दुसऱ्या रेल्वे बोर्डात शक्य नाही आहे. मेडिकल फिटनेस स्टँडर्ड ह्याबद्दल आपण एक डिटेल्ड व्हिडिओ पुन्हा एकदा टाकणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्ही बघायचं. फक्त तो व्हिडिओ ह्या चॅनलवर नसून आपलं जे स्पेशल चॅनल रेल्वे आणि SSCच आहे त्याच्यावर तुम्हाला हे टाकलं जाणार आहे. थोडं अजून पुढे या. त्यामध्ये एक्झामची फीस ही 500 रुपये आहे, पण एक्झाम दिल्यानंतर त्यातले 400 रुपये कॅशबॅक येणार आहेत तुमच्या अकाउंटला, म्हणून पेमेंट तुमच्या स्वतःच्या अकाउंटहून करा. जर का तुम्ही इंटरनेट कॅफेवाल्याच्या अकाउंटहून केले तर राहिलेले 400 त्याच्या अकाउंटला ऑटोमॅटिकली निघून जातील, म्हणून शक्यतो पेमेंट तुमच्याच अकाउंटहून करायचं आहे. पण जे कॅन्डिडेट SC ST एक्स सर्व्हिसमन, एनी फिमेल, ट्रान्सजेंडर, EBC बरं का, आपली EWS नाही EBC, अशा विद्यार्थ्यांना फीस 250 असेल या पद्धतीनं. आणि ती कंप्लीट फी त्यांनी जर पहिलं म्हणजे प्री एक्झाम दिली तर त्यावेळेला त्यांची फीस त्यांना परत मिळून जाईल. तर फीस 500 आणि 250 नाही आहे, 500 पैकी 400 परत मिळतील आणि हे 250च्या 250 परत मिळतील जर का तुम्ही CBT1 दिली तर. या पद्धतीने असणार आहे. थोडं अजून पुढे या. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर महत्त्वाचे मुद्दे, रिक्रुटमेंट प्रोसेस त्यांनी 5 टप्पे दिलेत, तुम्ही 5 नाही, महत्त्वाचे 3च टप्पे आहेत. एक म्हणजे CBT1, CBT2 आणि CBAT, हे 3च आहेत. खाली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल हा वाला पार्ट जो आहे तो एक्झामच्या मला नाही वाटत की एवढ्या डिटेल्ड प्रोसेसमध्ये येत असावा. तर त्यामध्ये पहिली जी CBT1 आहे ती CBT1 आपल्या टिपिकल ॲप्टिट्यूडची आहे, ज्यामध्ये एका तासाची परीक्षा, 75 प्रश्न 75 मार्क, नेगेटिव्ह मार्किंग रेल्वेची 1/3 असते. एका प्रश्नाला 4 ऑप्शन,
1/3 असते. नॉर्मलायझेशन होतं, पेपरची डिफिकल्टी लेवल कमी असल्यामुळं त्यांनी मिनिमम पासिंग जी आहे ती 40%ला ठेवलेली आहे. त्यानंतर ओबीसी 30%ला ठेवलेली आहे, SC 30%, ST 25%. पण परीक्षेची काठिण्य पातळी कमी असते आणि त्यातल्या त्यात सेक्शनल कट ऑफ जो आहे तो या परीक्षांना नसतो. ही CBT 1 दिली की पुढे CBT 2 किंवा CBT 1चा सिलेबस दिलेला आहे, ज्यामध्ये मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे. रेल्वेच्या परीक्षांना इंग्लिश नसतं. थोडं अजून पुढे सेकंड स्टेज CBT मध्ये मग ही पहिली परीक्षा विद्यार्थी पास झाले तर एका जागेसाठी अंदाजे 15 म्हणजे 1:15 ह्या रेशोमध्ये मेन्समध्ये होतील. जसं की 10,000 जागा आहेत तर 10,000 गुणिले 15 म्हणजे 1.5 लाख मुलं CBT 2 देतील अंदाजे म्हणतोय, कारण की यानंतर वेकन्सीज वगैरे नंतर वाढत असतात. CBT 2 मध्ये 2 पार्टमध्ये पेपर होईल. पार्ट ए हा ॲप्टिट्यूडचा असेल आणि पार्ट बी हा टेक्निकल असेल. टेक्निकलचा पेपर क्वालिफाईंग आहे, त्याच्यामुळं त्याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका. खूप विद्यार्थ्यांना माझं ITI होऊन खूप दिवस झालं, माझा डिप्लोमा होऊन खूप दिवस झालं, माझी डिग्री इन इंजिनिअरिंग होऊन खूप दिवस झालं, त्याचं टेन्शन आज घेऊ नका. ती फक्त क्वालिफाईंग परीक्षा आहे. ज्या वेळेला CBT 2 होईल त्याच्या आधी त्याची तयारी होईल आणि त्या तयारीच्या माध्यमातून पाहता येईल. सध्या फक्त तुमचा फोकस जो आहे तो अप्लाय करणे आणि CBT 1च्या पाठीमागे लागणे, कारण की CBT 1 मध्ये आणि CBT 2चा ॲप्टिट्यूड हा सारखा आहे. CBT 2च्या ॲप्टिट्यूडमध्ये 1.5 तासाचा पेपर असेल, जे 100 प्रश्न असतील. तुमचं फायनल सिलेक्शन जे ते यावरच मॅटर करेल की CBT 2 मध्ये तुमच्या 1.5 तासामध्ये 100 प्रश्न ह्यावर तुमचं सिलेक्शन जे ते मॅटर करेल. आणि तसंही त्याच्यामधला जो पार्ट बी टेक्निकल आहे तो फक्त क्वालिफाईंग असणार आहे, ज्यामध्ये 35% मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. त्यानंतर त्यांनी सिलेबस पण दिलेला आहे. ह्या CBT 2 मध्ये ॲप्टिट्यूडला पुन्हा मॅथ्स, पुन्हा रिझनिंग, पुन्हा सायन्स अँड इंजिनिअरिंगचा पार्ट असेल आणि पार्ट बीचा सुद्धा सिलेबस जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. पार्ट बीचा तुम्हाला ट्रेड निवडायचा आहे. ट्रेड निवडण्याबद्दल सुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ घेऊयात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजून सांगूयात. पुढे ही एक्झाम पास झाली की विद्यार्थ्यांना जे ते पुढे CBAT असेल, जी 1:8 या रेशोमध्ये असेल, म्हणजे एका जागेसाठी 8. 10,000 जागेत तर गुणिले 8, 80,000 लोकांना ही परीक्षा जे ते देता येईल. तर पहिला टप्पा जेवढे ॲप्लिकेशन आले तेवढ्या लोकांना, दुसरा टप्पा अंदाजे 1.5 लाख लोकांना आणि हा तिसरा टप्पा 80,000 लोकांना. या पद्धतीनं ही CBAT परीक्षा जी ते असणार आहे. CBAT परीक्षेची खूप उत्तम तयारी 2019 मध्ये आपण करून घेतली होती. त्या CBAT साठी लागणारा कॉन्टेंट आणायला मला आठवतं की मी मुंबईला गेलो होतो, कारण की त्यावेळेला एवढं जास्त ऑनलाईन ऑफलाईन कॉन्टेंटचा बोलबाला जो तो नव्हता, तर त्यामुळं त्यावेळेला घेतलेली मेहनत आठवते. असो, तर पुढे बघा, तर त्यामध्ये CBAT परीक्षा, CBATबद्दल एकदम डिटेलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हा जो पार्ट आहे मेडिकलवाला पार्ट हा नंतर होणार आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस जसं एखाद्या TCS परीक्षेला अप्लाय करतात बिलकुल त्याच पद्धतीनं तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस जे ते असणार आहे. त्यानंतर एक्झामचं मीडियम तुमचं CBT 1 आणि CBT 2 दोनही परीक्षा या कोंकणीसुद्धा आणि मराठीसुद्धा या भाषेमध्ये जे ते होणार आहेत. त्यामुळं तुम्हाला एक्झाम देण्यासाठी मराठी इंग्लिशचा ऑप्शन हे सुद्धा ओपन आहे. असो, थोडंसं अजून पुढे आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये असिस्टंट लोको पायलटच्या तुमच्या पे स्केल 19,900, तर तुमचा पगार हा 19,900चा बेसिकपासून स्टार्ट होतो. तर पगार हा सायझेबली मला जास्त असतो, ज्यामध्ये 10वी प्लस ITI, त्यानंतर 10वी प्लस डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग या पद्धतीनं चालणार आहे. असो, थोडंसं पुढे आता ह्या जागा आहेत. जागांमध्ये तुम्ही बघा, अंदाजे 10,000 जागांपैकी आपण जर बघितलं 1,500 जागा, 15% जागा ह्या सिकंदराबाद झोनच्या आहेत. आणि मुंबई बोर्डाच्या ज्या जागा आहेत ह्या 3 आणि 3 600, 700 प्लस जागा. तर 700 प्लस जागा म्हणलं तर 7% जागा मुंबईच्या आहेत. तर खूप जास्त जागा ज्या आहेत त्या सिकंदराबाद आणि मुंबई झोनमध्ये आहेत. सोबतच त्यांनी इझिली ट्रान्सफर नाही सांगितल्यामुळं तसं पाहायला गेलं तर मुलांसाठीचा खूप सॉफ्ट झोन असतो इकडून अप्लाय करायला, पण थोडंसं लगेचच्या लगेच पोस्टिंग न सांगितल्यामुळं होऊ शकतं की नॉर्थ इंडियातले कमीत कमी मुलं इकडून अप्लाय करतील, असं होऊ शकतं. तर त्यामुळं तुम्हाला इथूनचा जो कट ऑफ असेल, ह्या ठिकाणचा जो कट ऑफ असेल, हा कंपॅरेटिव्हली हा मुझफ्फरपूरपेक्षा, पटण्यापेक्षा, रांचीपेक्षा, कोलकात्यापेक्षा कमी लागण्याचे जास्त चान्सेस आहेत. थोडंसं अजून पुढे या. बाकी हे वेगवेगळे सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेटचे फॉर्मॅट्स हे तुमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलेले आहेत. हे वेगवेगळे सर्टिफिकेट फॉर्मॅट आपण थोडंसं पुढे येऊयात. आता हे बॅचचे डिटेल्स होते. कुणी अर्ज करावा, तर आधी सांगितलं मी 10वी प्लस ITI, 10वी प्लस डिप्लोमा
किंवा एनी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्लाय करायचं आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस पूर्णपणे पारदर्शक होईल का, तर सध्या SSCचं चाललंय की SSCचा वेंडर बदलणं चालू आहे. रेल्वेचा कसलाही वेंडर बदललेला नाही आहे. आधीही TCS होता, आताही TCS असेल, तर परीक्षा खूप ट्रान्सपरंट पद्धतीने होणार आहे. फक्त मागच्या रिक्रुटमेंट प्रोसेसपैकी आता पहिल्यांदा NTPCची म्हणजे रेल्वे NTPCची पहिल्यांदा ग्रॅज्युएट लेवल, मग रेल्वे NTPCची अंडर ग्रॅज्युएट लेवल आणि त्याच्यानंतर परीक्षा. तर या परीक्षेला तुम्हाला अभ्यासाला वेळ चांगला मिळेल, किमान ऑगस्टचा वेळ मिळेल असं मला वाटतं. किमान म्हणतोय मी, तर तुमच्या आता मे, जून, जुलै, किमान ऑगस्टच्या पुढे जेव्हा कधी होईल तेव्हा तुमची परीक्षा लागू शकते. त्यानंतर मेडिकल स्टेट चेक होते का, तर ह्याबद्दल मेडिकल स्टँडर्ड A1चा एक व्हिडिओ थोड्याच वेळामध्ये, थोड्या दिवसामध्ये, 1-2 दिवसांमध्ये प्रशांत सर टाकतील. तर त्यांनी एकदा टाकल्याच्यानं तुम्ही बघून घ्या आणि काही डाऊट असेल तर मी त्यांचा नंबर पण सोबत शेअर केलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी त्या गोष्टी डिस्कस करू शकता. कंपॅरेटिव्हली लो कॉम्पिटिशन फ्रॉम वेस्टर्न अँड सदर झोन, म्हणजे ह्या मुंबई आणि सिकंदराबादला कंपॅरेटिव्हली नॉर्थ इंडियाच्या RRBsपेक्षा कमी कॉम्पिटिशन असते. थोडं पुढे सॅलरी, पर्क्स, प्रमोशन, अदर फॅसिलिटीज इन इंडियन रेल्वेज हे मला वेगळं सांगायची गरज नाही पडली पाहिजे, कारण की भारतातला सगळ्यात मोठा एम्प्लॉयर प्रायव्हेट सेक्टरपेक्षा, रिलायन्सपेक्षा आणि टाटापेक्षा सगळ्यात मोठा एम्प्लॉयर इंडियन रेल्वेज आहेत. 13-14 लाख एम्प्लॉय त्यांचे आहेत. त्यामुळं सॅलरी काहीच विषय नाही आहे. प्रमोशन, पर्क्स, फॅसिलिटी तुम्हाला रेल्वेचे हॉस्पिटल, रेल्वेच्या स्कूल, कॉलेजेस ह्या सगळ्या गोष्टी जे ते उपलब्ध आहेत. हां, तुम्ही अदर ऑप्शनसुद्धा निवडू शकतात, पण या पद्धतीनं रेल्वेमध्ये याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. अप्लाय करताना ओन्ली 1 RRB आणि ओन्ली 1 ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे लक्षात ठेवायचं आहे. पण तुमच्या स्टडी प्लॅनसाठी, तुमच्या मटेरियलसाठी, यासाठी तुम्हाला मी पहिल्यापासून या व्हिडिओमध्ये सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ज्याच्याबद्दल चर्चा करतोय ते गव्हाणे सर त्यात निष्णात आहेत आणि ते तुमच्याशी खूप डिटेलमध्ये बोलतील सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गाईडसुद्धा करतील. आता इथून पुढे सर माझ्या ज्याने आता जर मी तयारी स्टार्ट केली परीक्षा माझ्याकडून क्रॅक होऊ शकते का, उत्तर आहे 101% हो, बिलकुल होऊ शकते. त्या पाठीमागचं कारण ऑलरेडी जे NTPCच्या किंवा रेल्वेच्या ह्याच्या आधी वेकन्सीज आलेल्या आहेत त्यांची प्रोसेस बाकी आहेत. तर ह्याच्यासाठी तुम्हाला सायझेबली 3-4 महिन्याचा वेळ मिळणार आहे आणि तेवढ्या वेळामध्ये इंग्लिश सेक्शन नसताना फक्त गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान साधारणतः ह्या सिलेबस कव्हर करणं बिलकुल अवघड नाही आहे. त्यातल्या त्यात तुमची कॉम्पिटिशन सगळ्या भारतासोबत नाही आहे. ज्या मुलांनी मुंबईमध्ये अप्लाय केलं त्यांची कॉम्पिटिशन मुंबईवाल्यासोबतच, ज्या मुलांनी सिकंदराबादला अप्लाय केलं त्यांची कॉम्पिटिशन सिकंदराबादसोबतच. तर अशा पद्धतीनं आहे. त्यामुळं ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली कमी असणार आहे. भले तुम्हाला दिसेल की ॲप्लिकेशन करोड्समध्ये आहेत, पण तुम्हाला त्या करोड्समधल्या ॲप्लिकेशनचं घेणं देणं नाही आहे. तुम्हाला तुमच्या झोनसाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत हा वाला पार्ट तुम्हाला जे ते पाहायचा आहे. अजून जे विद्यार्थी सरळ सेवा आणि बाकी एक्झामची तयारी करतात अशांनी अप्लाय करून ठेवा. तुम्हाला नवीन काहीच करायचं नाही आहे. सरळ सेवेची एक्झाम बऱ्यापैकी एक्झाम या TCS घेते, तर TCSचंच गणित, त्यांचंच बुद्धिमत्ता, त्यांचंच सामान्य ज्ञान आणि त्यांचंच विज्ञान हा वाला प्रकार तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला सोबतच आपलं एक नवीन यूट्यूब चॅनल याच्या अपडेटसाठी मी दिलेलं आहे, त्याच्या पिन कमेंटला तुम्हाला ते पिन कमेंटमध्ये दिले त्याला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. प्रिव्हियस इयर कट ऑफ आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रोसेस, हाऊ टू अप्लाय हे सुद्धा व्हिडिओज त्यामध्ये पडतील. आणि एकदा का तुम्ही जॉईन झालात तर जॉईन झाल्याच्यानंतर सर मला पुढच्या तयारीला मला वेळ मिळेल का, तर पुढच्या तयारीला सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी वेळ जो तो कंपॅरेटिव्हली बँक जॉब जो कंपॅरेटिव्ह हेक्टिक असतो तो तुम्हाला वेळ मिळेल. तर जेही विद्यार्थी ह्या एक्झामसाठी इलिजिबल आहेत, ह्या एक्झाम आतापर्यंत, इथून पुढे त्यांचा टाइम टेबल येईल त्या दरवेळेला होतील, पण आतापर्यंत ह्या परीक्षा कंटिन्युअस दरवर्षी होत नव्हत्या. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षाच्या गॅपनं व्हायच्या आणि त्यातल्या त्यात रेल्वेनं आता खऱ्या अर्थानं कात टाकलेली आहे. तुम्ही पाहत असाल रेल्वेचं एक्सपान्शन किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन भारत जवळपास 100% वर पोहोचलेलं आहे. रेल्वेच्या रेल्वे डबल लाईन करायचं काम जे ते सुरू आहेत. नवीन रेल्वेचे जे प्रकल्प आहेत तुम्ही पाहत असाल, मनमाड इंदोर आहे, याच्याशिवाय मोठमोठे रेल्वे प्रोजेक्ट होत आहेत. त्यानंतर DFCC IL जे आहेत त्याच्या माध्यमातून प्रोजेक्ट चालू आहेत. त्यानंतर तुमचा जो हाय स्पीड रेल्वे आहे मुंबई अहमदाबाद ह्याच्यामध्ये सुद्धा बुलेट ट्रेनचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा होतोय. नाशिक पुण्याच्यामध्ये हाय स्पीड रेल्वेचा प्रोजेक्ट होतोय. तर हे सगळं पाहता रेल्वेमध्ये भविष्यातली अपॉर्च्युनिटी जे ते जास्त असणार आहे. तर जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा लाभ घ्यायचा आहे. आणि सोबतच जर तुम्हाला असं वाटलं की याची तयारी आम्हाला संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून करायची आहे तर
तुम्ही ही तयारी, रेल्वेची तयारी त्या माध्यमातून करू शकतात. एक महत्त्वाचा मुद्दा सोबत मला सांगायचा होता, ह्याच्यासोबत पुढच्या काही दिवसामध्ये SSC CGLचं सुद्धा नोटिफिकेशन जे रिलीज होईल, तर ते रिलीज झाल्याच्यानंतर एक कंबाईन तुम्हाला अभ्यास एका प्रोसेसवर तुम्हाला चालता येईल. त्यामध्ये फक्त इंग्लिशचा वेगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि ॲट अ टाईम ह्या रेल्वे ALPची तयारी आणि सोबत ज्यांनी आधी अप्लाय केलं असेल त्यांना NTPCची पण या माध्यमातून करता येईल. NTPC ग्रॅज्युएट लेवल, NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवल, सोबत SSC CGL, त्यानंतर SSC CHSL, ALP, CGL, CHSL आणि MTS ह्या सगळी तयारी साधारणतः बॅचच्या माध्यमातून जे ते तुम्हाला करता येईल. त्यासाठी काहीही प्रॉब्लेम असेल तर खाली नंबर दिलेत बघा, त्यापैकी 9518971551 हा नंबर आहे, 9762441100 आहे, 9545622622 आहे किंवा 7775900819 हा सुद्धा नंबर आहे. या माध्यमातून तुम्ही जी काही डाऊट असेल ते डाऊट तुम्ही या नंबरवर विचारून तुमचे डाऊट जे ते क्लिअर करू शकता. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ जे विद्यार्थी इलिजिबल आहेत ते इलिजिबल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि जे इलिजिबल विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे. एकदा काय ॲप्लिकेशन वाढले तर त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो निकाल वाढण्यामध्ये निश्चित होऊन जातो. तर आपला हा जो टक्का तुम्हाला ह्या एक्झाममध्ये कमी दिसतोय मराठी टक्का, हा निश्चितच सगळ्यांनी वाढवण्यासाठी हातभार लावायचा आहे. धन्यवाद.